नमस्कार, हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी। तर आजची आपली रेसिपी आहे मस्तपैकी, आज आहे इडली सांबारचा बेत। तर आपण आज करणार आहोत सांबार मसाला। तुम्हाला दाखवणार आहे मी आज सांबार मसाला कसा करायचा घरच्या घरी, तो दाखवणार आहे मी। आपण दुकानात तर विकत आणतो, पण काही खास टेस्टी होत नाही सांबार। पण हा जर मसाला वापरून तुम्ही सांबार केलं ना, तर इतकं छान होतं ना आणि इतका टेस्टी होतो, त्याचा फरक तुम्हाला केल्यानंतर कळेल। तर हा सांबार मसाला आणि सांबार दोन्ही आपण रेसिपी बघणार आहे ह्या रेसिपीमध्ये आज। तर चला बघूया आपण सांबार मसाला करण्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर सांबार मसाला हे बघा, इथं साहित्य घेतलेलं आहे। सांबार मसाला करण्यासाठी आपल्याला लागतं धने लागतात आपल्याला। तर धने इथं मी 4 चमचे घेतलेले आहेत बघा, 4 चमचे धने। इथं 2 चमचे घेतली आहे मी हरभऱ्याची डाळ, 1 चमचा घेतली आहे मी तुरीची डाळ आणि 2 चमचे घेतली आहे मी उडदाची डाळ। बघा दिसत असेल तुम्हाला। इथं मी उडदाची डाळ घेतली आहे 2 चमचे। मेथ्या घेतलेत मी 1 चमचाभर हे बघा, एक छोटा चमचा मेथ्या घेतलेले आहेत मी। धने घेतलेत मी 4 चमचे। तर धने तर जास्त वापरायचे आपल्याला। याशिवाय आपल्याला लागणार आहे लाल मिरची असतात ना, त्या घ्यायच्यात आपल्याला। लाल मिरच्या ज्या सुक्या असतात त्या घ्यायच्यात। आणि इथं 7-8 मी मिरे घेतलेले आहेत बघा, मिरे लागणार आहेत आपल्याला आणि कढीपत्ता। तर एवढं साहित्य लागणारे आहेत आपल्याला सांबार मसाला करण्यासाठी। तर हा सांबार मसाला पहिल्यांदा करून घेऊया, नंतर मी तुम्हाला सांबार कसं करायचं ते सांगणार आहे। कारण इडल्यांची वगैरे रेसिपी आपण पहिल्यांदा बघितली याच्या आधी। तर इडलीची रेसिपी तर नाही दाखवणार, सांबारची रेसिपी आपली राहिली होती। तर आज मी इडली सांबार करते, तर मी तुम्हाला सांबारची रेसिपी सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया सांबार मसाला करायला किंवा सांबार पावडर करायला। गॅसवरती कढई ठेवली आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी। छान खमंग असं सांबार पावडर किंवा सांबार मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला। सगळ्यात आधी आपण ह्या डाळी ज्या आहेत त्या भाजून घेऊया। आपण घरगुती आपण तुरीची डाळ पण 1 चमचाभर घेतली बरं का, अशी मी सांगितलं नसेल तर। हरभऱ्याची डाळ 2 चमचे, तुरीची डाळ 1 चमचा आणि 2 चमचे उडदाची डाळ। कोण याच्यामध्ये तांदूळ पण घालतात 1 चमचाभर। डाळी पहिल्यांदा भाजूया आपण, या मस्त खमंग अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं छान अगदी। त्याचा सुगंध असा खमंग सुटेपर्यंत भाजायचा आपल्याला। मीडियम गॅस करायचा, खूप मोठा गॅस सोडायचा नाही अजिबात। मीडियम गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत। बघा 2 मिनिटं झालेले आहेत आणि छान असा वास सुटलेला आहे आता, सुगंध असा खमंग डाळींचा। डाळ भाजलेला सुगंध येतो ना, तर छान असा सुगंध यायला लागले आता। पण अजून डाळ आपली भाजली नाही अजून, कारण त्याच्यावरती असे चट्टे जराशे उठले किंवा लालसर असा कलर आला की आपली डाळ भाजली असं समजायचं। तर बघा डाळींचा कलर चेंज झालेला दिसेल तुम्हाला, छान अशा लालसर भाजले गेलेले आहेत डाळी आपल्या। गॅस अगदी बारीक केलाय मी, कारण आपल्याला दुसरा मसाला पण भाजायचा आहे। मिरच्या वगैरे आहेत त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या। धने एकत्रच आपल्याला करायचा आहे मसाला। डाळींना भाजायला थोडासा वेळ लागतो आणि मंद गॅसवरती आपल्याला भाजायचे असतात। हे बघा छान असा कलर आलेला आहे, काढून घेऊया आपण। चला तर ह्या गरम गॅसवरतीच आता आपण कढईमध्येच आता आपण हे राहिलेले मसाले टाकायचे आहेत। आता कढीपत्ता घालायचा आहे, हे पण छान मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर कढई आपली गरमच आहे।
ह्या पद्धतीने तुम्ही सांबर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार. इतकं छान टेस्ट येते ना, मस्त अगदी. पाहिजे तर तुम्ही विकतचं पण घाला थोडासा मसाला, पण हा मसाला वापरून बघा तुम्ही. आणि फ्रेश मसाला, घरी बनवलेला फ्रेश मसाला असतो, त्यामुळे छानच सांबर लागतं. तुम्ही करून बघाच एकदा. तर हा पण मसाला आपला भाजला गेलाय, आपण काढून घेऊया मसाला. पण मस्त सुगंध सुटलाय मसाल्यात बघा. सांबर मसाला आपण भाजून घेतलेला आहे. मसाल्याचं साहित्य, सांबर मसाल्याचं जे साहित्य आहे ते आपण भाजून घेतलेले, डाळी आणि हे जे मसाले होते ते. तर आता आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला. तर बघा, खूप वेळ लागला नाही आणि घरातलं साहित्य होतं अवेलेबल. हा फ्रेश मसाला करून घालून तुम्ही सांबर बनवून बघा, किती छान होतं बघा सांबर तुम्ही. तर हे आता थंड होऊ देऊया, तोपर्यंत आपण सांबरची तयारी करूया. सगळ्यात पहिल्यांदा सांबर करायचे तर आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ. इथं मी तुरीची डाळ घेतली बघा, एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे. ही दिसत असेल तुम्हाला, तुरीची डाळ घेतलेली आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या जाणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे. तर बघा, इथे एक बटाटा घेतलाय मी, आणि सगळ्यात थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये भाज्या घ्यायच्यात आपल्याला, जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायच्या नाहीये. तर बघा, इथं मी एक बटाटा घेतलाय, एक छोटं वांग घेतलंय, एक टोमॅटो कापून घेतलाय. हे थोडा मोठा टोमॅटो होता तो घेतलाय मी. इथं मी भोपळा घेतलाय, जो भोपळा आपण हिरवा भोपळा असतो तो घेतलाय मी, दुधी भोपळा. त्यातला मी अर्धा घेतलाय, एक छोटासा आणला होता पूर्ण, त्यातला अर्धा घेतलाय. शेंगा घेतलेत मी, कांदा एक कापून घेतलेला आहे. हे एवढं. याच्याशिवाय तुम्ही गाजर वगैरे घालू शकता, आणि ह्याच्यातली एखादी भाजी नसेल तरी चालणार आहे, तरी आपला सांबर छान होतं. तर आता काय करायचं आहे, शेवगा आपण ह्याच्यामध्ये शिजवून नाही घ्यायचं आहे डाळीबरोबर, कारण शेवगा खूप शिजतो आणि नंतर फक्त त्याच्या ज्या काड्या आहेत त्या राहतात, ते आपल्याला सांबरमध्ये छान वाटत नाही. तर त्यासाठी काय करायचं, शेवगा वेगळा शिजवून घ्यायचा पातेल्यामध्ये, लगेच शिजतो, आणि नंतर सांबरमध्ये घालायचंच आहे, नंतर आणखी शिजणार आहे. तर आपण काय करायचं, शेवगा तेवढा बाजूला काढायचा, आणि ह्या डाळीमध्ये हे सगळ्या भाज्या घालून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा, थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये भाज्या घालायच्या. सरभरीत भाज्या असतील तर ती डाळच कुठे दिसणार नाही, तर मग ते पण जास्त वाटणार. शेवटी तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला जास्त आवडत असतील, कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही घालू शकता. चला, तर बघा, ही भाज्या मी धुवून घेतल्या, डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय घालायचं, तर ह्याच्यामध्ये आपण घालूया हळद घालायची आपल्याला, 1 चमचाभर हळद घालूया. लाल तिखट घालायचं. ह्याच्यामध्ये कुठलाही असा कांदा लसूण मसाला, आपला ठेवणीचा मसाला असतो ना, तो घालायचा नाही, तर मिरची पावडरच घालायची. हे बघा, 2 चमचे मी मिरची पावडर घातलेली आहे. आणि आपण तेल घालूया थोडंसं, डाळ शिजण्यासाठी थोडंसं तेल घालूया, 1 चमचाभर. आता हे कुकरला लावून घेणार आहे मी, किंवा तुमच्याकडे छोटा कुकर असेल तर डायरेक्ट त्याच्यामध्ये घालायचं आणि कुकर लावायचा आहे. तर बघा, डाळ मी कुकरला लावून घेतलेली आहे, आणि आता आपण एक शिट्टी करून घ्यायची, आणि मग नंतर कुकर जो आहे तो बारीक गॅसवरती 10 मिनिटं ठेवायचा आपल्याला, म्हणजे डाळ भाज्या वगैरे छान शिजतात. एक शिट्टी जरा मीडियम गॅस करायचा, आणि एक शिट्टी करून घ्यायची आपण, आणि नंतर बारीक गॅस करून 10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे डाळ वगैरे शिजते. आता आपला जर मसाला थंड झाला असेल तर आपण तो मसाला बारीक करून घेऊया. सांबर मसाला जो करायचा आहे, सांबर पावडर ती. चला, म्हणजे पटपट आपली कामं पण होतात. तर बघा, आपला सांबर मसाला किंवा सांबर पावडर बनवून तयार आहे. मिक्सरमध्ये मी फिरवून घेतली, आणि इतका सुगंध येतोय त्याचा. आपण विकत आणलेल्या मसाल्याचा येत नाही सुगंध, कारण बरेच दिवसाच्या पुढे असतात भरून ठेवलेल्या. हा जर फ्रेश मसाला आपण असा करून ठेवला तर नक्कीच छान असा सांबर होणार आहे आपलं. तर नक्की करून बघा, खूप इतका मस्त सुगंध येतोय ना डाळींचा, भाजलेल्या डाळींचा वगैरे, मेथ्या, लाल मिरची वगैरे, इतका मस्त सुगंध सुटलेला आहे. आपण आणखी त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, तर इतका मस्त सुगंध सुटलेला आहे सगळीकडे. तर नक्की ट्राय करा ही सांबर पावडर. तर चला, ही सांबर पावडर वापरून आपण करणार आहे आता सांबारची पण तयारी झालेलीच आहे, सगळी डाळ शिजलेली आहे, भाज्या शिजलेल्या आहेत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, सांबारसाठी जे आपण डाळ आणि भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या तयार आहेत, आणि हा जो शेवगा आपण वेगळा शिजवून घेतलेला आहे 1-10 मिनिटं, तो पण शिजलेला आहे.
तर आता ही जी डाळ आहे ती चांगली अशी घोटून घ्यायची आपण. तुम्हाला पाहिजे तर रवीनं घोटू शकता. याशिवाय मी इथं चिंचेचा कोळ पण घेतलेला आहे. चिंच भिजवून मी इथं कोळ काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये गुळ नाही घातलेला आपण, फक्त चिंचेचा कोळ आहे. चिंच भिजायला घातली आणि त्याचा कोळ काढून घेतला. छान असलं तर आपण आता सांबार बनवून घ्यायचंय आणि गॅसवरती मी ठेवलं एक भांड. त्याच्यामध्ये घालूया तेल. तेलात जास्त काही तेलकट वगैरे नसतं सांबार. आणि त्याच्यामध्ये काही वाटण वगैरे मसाला वगैरे तर काहीच नसतं. त्यामुळे फक्त फोडणीसाठी आपण तेल घालायचंय त्याच्यामध्ये. 2 चमचे तेल घातलेले मी. मोहरी फोडणीला घातली की लगेच आपण हे लाल मिरच्या घालायच्या त्याच्यामध्ये. कढीपत्ता घालायचा. हिंग घालायचं. शेवगा घालूया आपण होता तो. आता आपण घालूया ही डाळ जी आपण शिजवून घेतली. मस्त फोडणी बसली. याच्यामध्ये जिरं नाही घालायचं. सांबारमध्ये जिरं नाही घालायचं, नाही तर ते आमटी सारखं होईल. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. तुम्हाला किती सांबार करायचे तसं पाणी घाला. आता याच्यामध्येच आपण घालायचे हा जो चिंचेचा कोळ गेलाय तो घालायचा. आणि याच्यामध्येच घालूया आपण ही जी सांबार पावडर केली ती घालायची आपल्याला. ही बघा मी 2 चमचे घालणार आहे. आणि मीठ राहिलंय फक्त आपलं घालायचं आणि मस्त सांबार आपलं तयार होणार आहे. चवीनुसार मीठ पण घातलंय मी. मस्त त्याला आता दणकून उकळी द्यायची. आता त्याच्यामध्ये काय फक्त डाळ आहेत, शिजलेल्या भाज्या आहेत, त्यामुळे काही जास्त काही शिजवायचं नाही. 2-3 उकळ्या आल्या की आपलं जे सांबार आहे ते तयार आहे. आता जो हा सांबार मसाला आपण करून घेतलाय किंवा सांबार पावडर करून घेतली ते असे कंटेनर असतात आपल्याकडे प्लास्टिकचे किंवा काचेचे. तर त्याच्यामध्ये काय करायचं, अगदीच काही नाही तर बघा कॉफीच्या बॉटल मोकळ्या होतात आपल्या, किंवा आंब्याचं जे लोणचं असतं त्याच्या बॉटल मोकळ्या होतात. त्या धुवून करून स्वच्छ वाळवून ठेवायच्या. त्या आपल्या अशा ज्या छोट्या छोट्या ज्या पावडरी वगैरे आहेत त्या आपल्याला भरायला उपयोगी येतात आपल्याला त्या. कारण ते फेकून द्यायचं नाही. मी तर फेकून नाही दे, स्वच्छ करून ठेवते मी. आणि मग ते वेलची पावडर वगैरे जिरा पावडर असं काहीतरी भरायचं असेल तर मी त्याच्यामध्ये भरून ठेवते. तर बघा ह्या कंटेनरमध्ये आपण हे असं भरून ठेवायचं. बघा एवढी बॉटल आपली भरलेली आहे, अर्धी बॉटल भरलेली. तर अजून 2 वेळा तरी आपलं सांबार 2 ते 3 वेळा होईल सांबार. तर नक्की करून बघा हे सांबार पावडर. आपलं सांबार पण छान शिजते, उकळी आलेली त्याला. अजून 1-2-3 मिनिटं फक्त मी उकळून देणार आहे. आपण त्याला फोडणी दिलेली आहे, चिंचेचा कोळ वगैरे घातलेला आहे. मस्त असं त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे ते. तर बघा बनवून तयार आहे आपलं हे सांबार. हे बघा मस्त झालेलं आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि हा आहे आपला सांबार मसाला किंवा सांबार पावडर. तर 2 रेसिपी आपण बघितलेल्या आहे. एकाच रेसिपीमध्ये आपण 2 रेसिपी केलेल्या आहेत. आणि नक्कीच तुम्हाला उपयुक्त अशी रेसिपी आहे. सांबार मसाला तर नक्की करून बघा. सांबार पावडर नक्की तुम्हाला आवडेल. ह्या सांबार पावडरपासून केलेलं सांबार. आणि सांबार बघा आपलं किती छान झाले ते, मस्त असं. हे बघा भाज्या पण त्याच्यातल्या कशा व्यवस्थित राहिलेल्या आहेत. अगदीच सगळ्या स्मॅश झालेल्या नाही आहेत, अगदी थोड्या आहेत. आणि मस्त असा सुगंध सुटलाय बघा.
किती छान अगदी सुगंध येतोय मस्त अगदी आपल्या सांबार मसाला घालून आपण केलंय ना हे. तर मस्त झालेले सांबार. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आपल्या व्हिडिओला. त्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते. आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करत राहा. तर कमेंट करून नक्की सांगत राहा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर आपले व्हिडिओ शेअर करत राहा. चला तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा, करत राहा. केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा.